नमस्कार मित्रांनो, मी सुनील टेकाय. मित्रांनो, आज आपण या तापमानामध्ये होरपळून निघत आहोत. 40च्या पुढे कुठं कुठं तापमान गेलेलं आहे, कुठं 45 पर्यंत पण गेलेलं आहे. जर हे असंच राहिलं ना तर नक्कीच या पृथ्वीवरील जीव नष्ट होतील. आणि जर जीव नष्ट होतील त्यामध्ये पशु पक्षी प्राणी आणि आपण सुद्धा नष्ट होतो. तर या गोष्टी जर व्हायच्या जर नसतील तर वेळीच आपण सावरलं पाहिजे. आपण कितीही प्रगती करू पण त्याचा काही उपयोग होणार नाही. वेळ आताही आहे, वेळ निघून जाऊ नये मित्रांनो. हे फक्त तुमच्या आणि आमच्या हातात आहे. आजच सावरा. या पाण्याची समस्या केवळ झाडे कमी झाले यामुळे सतावत आहे. झाडे कमी झाले म्हणून ऊन वाढले. या उन्हाचा फटका प्रत्येक पशु पक्षाला, प्राण्याला आणि सर्व मानव धर्मालाच बसत आहे. तर हा फटका बसू नये यासाठी आपण सर्वांनी संकल्प करायला पाहिजे. येणाऱ्या काळात, येणाऱ्या पिढीला, आपल्याला आणि येणाऱ्या पिढीला पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी आपण प्रत्येकाने झाड लावावे. आपल्याकडे जिथेही कुठे जागा असेल, आपल्या शेतात, आपल्या अंगणात, जिथे जिथे आपल्याला झाडं लावता येतील तितकी झाडे लावा. आणि या उष्णतेपासून आपल्या स्वतःचं, पशुपक्ष्याचं, प्राण्याचं व सर्व येणाऱ्या पिढ्यांचं, पशुपक्ष्याचं असो किंवा मानवतेचं असो, या येणाऱ्या पिढ्याचं संवर्धन जर करायचं असेल, या पृथ्वीला जर जतन करायचं असेल तर आजच आपण सावरा आणि झाडे लावा, झाडे जगवा. नदी नाले स्वच्छ साफ ठेवा. डोंगर दऱ्या पोखरू नका, कारण हे डोंगर दऱ्या ह्या निसर्गानं घडवलेल्या आहेत. या डोंगर दऱ्याला आपण आपल्या फायद्यासाठी कधीही कुणीही हात लावू नये, त्याला तोडू नये, ही माझी कळकळीची विनंती आहे. बघा, पटत असेल तर नक्कीच तुम्ही याच्यावर विचार करताल अशी आशा बाळगतो. आणि आपल्याला येणाऱ्या पिढीला तुम्ही जतन करून ठेवताल. झाडे जगतील, पशुपक्षी जगतील आणि आपणही जगू. तर मित्रांनो, एवढंच सांगणं आहे की आपण झाडे लावा, डोंगर तोडू नका, नद्या नाल्याचे पात्र कमी करू नका, नद्या नाल्याचा उपसा जास्त प्रमाणात करू नका. ते जशा आहेत तशाच ठेवा, त्यांना घाण करू नका नद्या नाल्या. कारण त्या जर घाण जर झाल्या तर आपल्याला पाणी कमी भेटेल. बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की बाबा नद्या नाल्याच्या तिथं वीटभट्ट्या तयार झाल्या. आता बऱ्याच जणांनी शेत आपले तिथपर्यंत नेलेले. तर पाण्याचा अपव्यय एवढा वाढलाय की पाणी कितीही वापर करतात, मग तो शेतीला असो नाही तर घरगुती वापराला. ज्यावेळेस आपल्या नरड्याच्या वर नाकाच्या जवळ येईल ना त्यावेळेस आपला जीव जायची वेळ असत, त्यावेळेस काहीच करू शकणार नाही. आहेत फक्त मोजके दिवस. 3 वर्षाच्या आत जर आपण ही गोष्ट नाही जर केली तर बस आपण संपलो. याच उन्हाळ्यामध्ये कितीतरी लोक उष्माघातानं वारले. उष्माघाताने कितीतरी बारके लेकरं वारले, कितीतरी वृद्ध लोक वारले. तर प्लीज आणि प्लीज तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देता. धन्यवाद मित्र.